रद्द झालेली आहे? म्हणणं अर्थातच स्पष्ट आहे की दादर रत्नागिरी पॅसेंजर जी पूर्वी सुरू होती ती मधल्या काळामध्ये दिव्याला गेलेली होती, ती सुरू करावी. कारण मुंबईमध्ये दादर असेल, नायगाव, शिवडी, परळ, लालबाग आणि संपूर्ण पश्चिम उपनगर या सगळ्या लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर संख्येने कोकणवासी इथे राहतात आणि त्यांना जाण्यासाठी ही गाडी अत्यंत सोयीची अशी गाडी होती. पण दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी ती गाडी रद्द करून ती दिव्याला जी करण्यात आली ती पुन्हा दादरमध्ये आणण्याचं नाकारलं जात आहे आणि त्याऐवजी दादर गोरखपूर सुरू केली जाते. लोकांच्या सोयीसाठी दुसऱ्या कुठल्या गाड्या सुरू करत असताना महाराष्ट्रातल्या अंतर्गत जाणाऱ्या ज्या कोकणवासियांच्या गाड्या त्या रद्द करणं हे कुठल्याही प्रकारे त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. लोकांची सोय पाहता परळमधला, लालबागमधला किंवा पश्चिम बंगालमधला माणूस हा ती गाडी पकडायला दिव्याला जाणं, त्याला ती परवडणारी गाडी आहे, ती पॅसेंजर आहे, हे शक्य होत नाही. गेल्या काही वर्षापूर्वी कोविडसाठी ती गाडी दुसरीकडे नेण्यात आली म्हणून कायमस्वरूपी तिकडे ती करायची आणि इकडची गाडी दुसरी कुठली तरी त्या वेळापत्रकामध्ये द्यायची, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि कोकणवासियांना कदापिही मान्य होणार नाही. लोकांच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे ते आम्ही त्यांच्या कानावर घातलं की योग्य वेळी पुढच्या काही दिवसांमध्ये जर त्यांनी याच्यावर ह्या निर्णयावरती फेरविचार करून कोकणवासियांची सोय जर पुन्हा बघितली नाही तर मग आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल आणि त्याच्या होणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनावर राहील, याची त्यांनी नोंद घ्यावी. बरं, या चर्चेदरम्यान त्यांनी अनेक क्रॉसिंगची वगैरे कारणं दिली. आता मला सांगा की कोकण जी रेल्वे ही स्थापन केली गेली ती कोकणवासियांसाठी स्थापन केली गेली. आता किती गाड्या कोकणामध्ये, म्हणजे प्रत्यक्ष महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये लोकांना किती सोयीच्या राहिल्या. लांब पल्ल्याच्या सगळ्या गाड्या तिकडून जातात. कोकणवासियांना प्रत्येक वेळेला मागे मागे ढकललं जातं. ज्यांनी आपली जमीन दिली त्या माणसांना काही त्यांची सोय विचारात घेतली जात नाही. वारंवार चालणारी गोष्ट नाही. तर जर त्यांनी वेळेवर ते केलं नाही, त्याच्यानंतर आमच्या लोकांनी असाही त्यांना एक पर्याय दिला की या वेळापत्रकामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ती संध्याकाळच्या वेळेला ते 6-5 लेन काहीतरी क्रॉस करून जावं लागतं, त्यामुळे आपल्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होतो. ठीक आहे, काही वेळापुरतं हे जरी आपण मान्य जरी केलं तरी मग या गाडीच्या वेळापत्रकामध्ये थोडासा बदल केला, पण ती दादरवरूनच जर सोडली तर संपूर्ण कोकणवासियांना ते सोयीचं होईल आणि दिव्याला जावं लागणार नाही. दिव्याला जाणं ही प्रॅक्टिकल गोष्ट नाही आणि त्याच्याऐवजी ज्या एक्सप्रेस गाड्या सुरू केल्यात ते कोकणवासियांना परवडणारं नाही. त्यामुळे त्याच्या वेळापत्रकात थोडाफार बदल करावा, पण ही गाडी रद्द होता कामा नये हे आम्ही त्यांना सांगितलं. आणि जर त्याच्यानंतरही प्रशासनाचा तो आग्रह राहिला की ही रद्द करायची आणि दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांना प्राधान्य द्यायचं तर ते आम्हाला कदापिही सहन होणार नाही. कोकणवासियांच्या बरोबर आम्ही आहोत आणि त्यासाठी आम्हाला तीव्र आंदोलन छेडावं लागेल असा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. चर्चेअंती काय होतंय मला माहित नाही, पण त्यांनी आता तयारी दाखवलेली आहे, पण प्रत्यक्षामध्ये ते होतंय की नाही याच्यावर आमचं बारीक लक्ष असेल, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील किंवा काय, हा त्यांचा प्रश्न झाला. पण आम्ही कोकणवासियांच्या भावना तीव्र आहेत त्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. बघूया, लवकरात लवकर त्यांनी करावं एवढंच त्यांना सांगितलं, अन्यथा मग आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल. आम्ही त्यांना दिलेली आहे, बघूया काय होतंय ते. 15 दिवसांनी आम्ही त्याचा फॉलोअप घेणार. आम्ही त्यांना सांगितलंय 15-20 दिवसात रत्नागिरी पॅसेंजर गाडी तुम्ही चालू करा दादरवरनं, नाहीतर मग आम्हाला उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या गाड्या थांबवाव्या लागतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एमएमआर रिजनमधून म्हणजे वसई विरार असेल या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रवासी जे ते कोकणाकडे जातात, ती गाडी पॅसेंजर गाडी होती, त्यामुळे ऍक्सेसिबल होती. त्या लोकांना दिव्याला जाणं शक्य आहे कारण मग हे सगळं खासदार जे महाराष्ट्रातून येतात, विशेषतः कोकणातून येतात, हे सगळे मुद्दे तिथं का मांडत? हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, आम्हाला काय विचारताय. आम्ही कोकणवासियांच्या दृष्टीने आम्ही ते त्यांची म्हणणी मानतो. ज्यांनी मांडायला पाहिजे त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत ते मांडत नाही, हेच तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. ज्यांनी हा विषय मांडायला पाहिजे संसदेमध्ये, मंत्र्यांकडे जाऊन जे बोलायला पाहिजे ते बोलत नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आता त्यांना विचारा हा प्रश्न तुम्ही. ते लोक धनधान्यांचे रोरो सुरू करतात. एका वेळी 16-16 हजार रुपये भरून रोरोनी माणूस जाणार का, कोकणी माणूस? त्यांनी या विषयावरती आवाज उठवायला हवा ना. तर त्या गाडीत जहाजात घालून न्यायच्या. कोकणवासियांची व्यथा लक्षात घ्या. गेली 25 वर्ष आपण कोकणच्या महामार्गावरती, राष्ट्रीय महामार्गावरती, हायवेवरती बोलतोय. कोकण हायवेची दरवेळेला दुरवस्था आहे, तिथून जायला तासनतास लागतात. म्हणजे कोकणवासियांनी करायचं काय? एका बाजूला रस्त्याने जायचं म्हटलं तरी 15 तास 20 तास लागतात, कच्च्या बच्च्यांची हाल खराब होते आणि त्याच वेळेला रेल्वे सुद्धा रद्द करायला लागली. तर मग कोकणवासियांनी करायचं काय? कोकणवासी सहनशील आहे म्हणून त्याच्यावरती किती अन्याय करायचा ह्याची जो मर्यादा आहे ना. बरं, दुसरं तुम्ही लक्षात घ्या की ज्या कोकणवासियांनी जमीन दिली आपली,
रेल्वेसाठी. कोकण रेल्वे मुळात कोकणवासियांसाठी गेली हळूहळू त्यालाच हरताळ फासला जातोय. म्हणजे राष्ट्रीय महामार्गाने जायला त्यांना शक्य होतंय, रेल्वे रद्द गाड्या करायला लागली. कोकणवासियांनी करायचं काय आणि त्यांचे लोकप्रतिनिधी करतात काय, हाच खरा प्रश्न आहे. तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. धन्यवाद. सर आज तुम्ही इथे आले होते, काय चर्चा झाली, काय बोलले? आज चर्चा ही झाली की मध्यंतरीच्या काळामध्ये जी दादर रत्नागिरी पॅसेंजर रद्द करण्यात आली त्यामुळे कोकणवासियांचा प्रचंड संताप आहे त्यांच्यामध्ये आणि ती गाडी लवकरात लवकर सुरू करावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, हे आम्ही स्पष्टपणे प्रशासनाच्या कानावर घातलेलं आहे. त्या वेळामध्ये दुसरी कुठली तरी गाडी सुरू करायची आणि कोकणवासियांवर अन्याय करायचा हे आम्हाला मान्य होणार नाहीये आणि लवकरात लवकर त्यांनी याच्या बाबतीत जर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. जीएमचं काय आश्वासन दिलं? नाही, त्यांनी विचार करू असं सांगितलं, पण आम्ही त्यांना सांगितलं की 15-20 दिवसामध्ये जर ह्याच्यावर